नमस्कार, मी दिवस आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. MSCBचा भोंगळ कारभारामुळे जयनगर इथले नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. त्यांना काय काय समस्या आहेत आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही इथले नागरिक आहेत, काय समस्या आहे? या ठिकाणी जयनगरमध्ये गेली 2 महिने झालं लाईट एकदा गेली की लाईट जवळजवळ 24 तास लाईट येत नाही. लोडशेडिंग घ्या, आमचं काही म्हणणं नाही. तुमचे जे सरकारी रूल्स आहेत, नियम आहेत, त्यानुसार लोडशेडिंग घ्या. पण लोडशेडिंग जाताना लाईट फक्त टायमाला चालली आणि येताना लाईट रात्रभर येत नाही आहे. अभ्यासासाठी मुलं राहतात, सगळ्यांना रात्रभर या ठिकाणी राहत आहे. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी लाईटची म्हणजे सुविधा दिलेली नाही आहे. इंजिनियरला बोललं तर इंजिनियर म्हणजे म्हणतात की म्हणजे तुमच्या लाईनमॅनला बोलवा. त्यानंतर त्यांना म्हणलं की त्यांना इंजिनियर साहेब सांगायलेत. मग आम्ही आता प्रश्न मांडायचा कुणाकडे? त्यामुळे जयनगरवासियांची अशी म्हणजे विनंती आहे महावितरणकडे की आमच्या इथला लाईटचा प्रश्न कायमचा मिटवावा आणि 24 तास लोडशेडिंग जी चालू आहे ती बंद करावी. जयनगरमध्ये लाईटची समस्या सुरुवातीपासून आहे. तुम्हाला रस्त्यावर यावं लागते, लोकप्रतिनिधी काय करायचे? त्यांच्याशी काय आमचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही किंवा आमची त्यांना म्हणजे महावितरणला आम्ही वेळोवेळी विनंती आणि अर्ज दिलेले आहेत. लोकप्रतिनिधींकडे आम्ही अजून गेलेलो नाही. लोकप्रतिनिधीचा विषय नक्कीच आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर जयनगर नाही, वसमत शहरामध्ये विविध ठिकाणी लाईटची समस्या येते. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण देखील निर्माण होते. आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत, काय सांगतो? मुळात हा लोकप्रतिनिधीचा विषय नाही. महावितरणचे जे कर्मचारी आहेत, जे संबंधित अधिकारी आहेत, ते सॅलरी घेतात. ते सॅलरी घेतात तर त्यांचं प्रामुख्यानं त्यांचं हे दायित्व आहे. प्रत्येक काम एखादा आमदार, खासदार, नगरसेवक हे करू शकत नाही. मुळामध्ये ज्यांना सॅलरी आहे, जे वेतनभोगी सेवक आहेत, त्यांनी हे काम केलं पाहिजे. आता सरांनी जर सांगितलं, इथे गावगाड्यावरचे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे लेकरं किरायाने राहतात. गावामध्ये पण एक लाईट नाही आहे. किरायाने फक्त शिक्षणासाठी राहतात, स्वतःच्या आईवडिलांना घेऊन राहतात. एक तर गावामध्ये पण लाईट भेटत नाही आणि इथे त्यांनी ते पण सांगितलं प्रामुख्यानं इथे अर्बनचे चार्जेस लावतात. महावितरणवाले इथं संबंधित लोकांना, महावितरणचे लोक हे अर्बनचे चार्जेस लावतात आणि रुरलचे लाईट जायले. मग जर शेतकऱ्याचं लेकरू इथं शिक्षणासाठी यायले, गावामध्ये पण लाईट नसती आणि इथे पण लाईट नसती, आणि तुम्ही चार्जेस लावताय अर्बनचे आणि काम लाईट देताय कुठली? रुरलची. म्हणजे हे कुठंतरी चुकीचं काम आहे. आता याच्यामध्ये इथे जे संबंधित जे लोक आहेत ते कन्झ्युमर कोर्टामध्ये पण महावितरणवर आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार, ज्यांनी हे कार्यक्रम केलेला आहे. अर्बनचं बिल घ्यायचं आणि रुरलची लाईट द्यायची, हे 100% यांच्यावर अन्यायाचं काम. आणि काल तर सांगता येतच, काल तर रात्रपासून लाईट नाही आहे, 2 महिन्यापासून हे चालूच आहे. मुळात काय माहिती आहे का, हे जे लोक आहेत संबंधित, काही याच्यामध्ये असे पण अधिकारी आहेत आणि असे पण काही लाईनमॅन आहेत की जे 100% माल मारून राहतात. हे यांना माहिती आहे, फक्त कोणी बोलणं गेले. हलगर्जीपणा करतात, त्याला कुठंतरी राजकीय लोकांचं म्हणजे वर्चस्व नाही का? किंवा मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की जे स्वतःची सॅलरी घेतात गव्हर्नमेंटकडून, ह्या लोकांच्या बिलामधून त्यांची सॅलरी होती, त्यांच्या टॅक्समधून यांना पैसा येतो. मुळात प्रत्येक काम कोण करायचं? प्रत्येक काम आमदार, खासदारानं, नगरसेवकानं करायचं का? त्यांचं काही नैतिक कर्तव्य आहे का नाही? त्यांचं घर ज्या सॅलरीवर चालतं त्यांनी काम केलं पाहिजे ना. ते संध्याकाळी सकाळी महाल मारून जर इथे येत असतील वसुलीला, तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता लोकांना वाटत झालं आम्ही यांच्यावर आरोप लावायला, ते वास्तविक सगळ्या नागरिकांना माहिती आहे. म्हणजे अधिकारी फ्यूज कॉलचा विषय झाला, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही पण त्यांचे एक ग्राहकच आहात महावितरणचे. फ्यूज कॉल लागतो का? तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, लागत नाही फ्यूज कॉल. 10 महिला ड्युटीला आहेत म्हणे फ्यूज कॉलवर, नंबर 1 आहे. म्हणजे 1 नंबर आहे आणि 10 लोक ड्युटीवर लावतात, तरी पण फ्यूज कॉल सतत बिझी येतो. ह्या गोष्टी म्हणजे शोकांतिक आहे. किमान हेल्पलाईन नंबर वाढवले पाहिजे आणि हेल्पलाईन नंबर वाढवल्यावर लोकांना समजेल ना लाईट तरी कधी येईल. प्रत्येकाचे लेकरं शिक्षणासाठी आहेत. ग्रामीण भागातले मुलं इथं किरायात राहतात. ह्या गोष्टी आता याच्यावर हे पूर्ण दायित्व महावितरणच्या इंजिनियरचं आणि संबंधित जो इथे कोण तो तुमचा लाईनमॅन आहे, चिलकेवार साहेबाचे इथे इंजिनियर आहेत, जे रुरलचे आहेत, आणि जे संबंधित जे इथे लाईनमॅन आहेत त्यांची ही जबाबदारी आहे. आणि फ्यूज कॉलवाल्यांची त्यांनी कॉल उचलला पाहिजे आणि व्यवस्थित अचूकपणे सांगितलं पाहिजे लाईट इतके वाजता गेली, इतके वाजता आली पाहिजे. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल MSCBवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते. एकंदरीत फ्यूज कॉलचा जे नंबर आहे ते कोणी उचलत नाही, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. काय लाईटमुळे काय काय समस्या होतात तुमच्या? सर्वप्रथम तर हे आम्हाला रुलरमध्ये टाकलेलं आहे आणि ही लाईन जे पूर्ण पार दगडगाव तिकडे पार लांबपर्यंत गेलेली. कुठे काही प्रॉब्लेम झाला तर पूर्ण एरिया बंद होतो. आणि दुसरी गोष्ट, चिलकेवार साहेबाला फोन लावला तर तो म्हणतो साहेबांनी सांगितले बंद करायला, साहेबाला सांगितलं तर तो म्हणतो तुमच्या लाईनमॅनला विचारा.
म्हणजे दोघंही एकमेकाकडे ढकलाढकली करते. आणि राहिला प्रश्न आता सध्याचा करंट ट्रान्सफॉर्मर जळाले आहे, त्याच्यामुळे लोड डिवायडेशन करत आहे, ते आता सांगत आहेत. परंतु 1 महिन्यापासून आम्हाला हे समस्या आहे. 1 महिन्यापासून रोज रात्री लाईट गेली की डायरेक्ट सकाळी लाईट येते. लाईनमनचा फोन लावला तर लाईनमन मोबाईल स्विच ऑफ करून बसतो. इंजिनियर साहेबाला फोन लावला तर तो डायरेक्ट म्हणतो की तुमच्या लाईनमनला बोला. मग नेमकं आम्ही करायचं काय? गावठाण फिडरचं आम्हाला वारंवार सांगितलं जाते की गावठाण फिडरमधून तुम्हाला लवकरच जोडून देऊ, परंतु नंदसाहेब असतानाही आम्हाला 100 वेळा याच्या आधी पण आम्हाला डेट टाईम दिलेली आहे, तुम्हाला जोडून देतो. आता नंदसाहेब गेलेत, दुसरे साहेब आलेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी तेच म्हणले की आम्ही तुम्हाला गावठाण फिडरमधून जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु हे काम होणार कधी? 1 महिन्यापासून आम्हाला नुसतं वारंवार सांगण्यात येत आहे जोडूत करूत, परंतु कुठलाही याच्यावर तोडगा निघालेला नाही आहे. इथे राहणाऱ्याला समस्यांना आम्हाला समोर जावं लागले. पाणी नाही आहे, इथे बोर आहे पण लाईट नाही आहे. काय मतलब आहे त्याला? इथं शाळा आहे, प्रतिष्ठित शाळा आहे LBS. इथं विद्यार्थी किरायानं घेऊन इथे राहिलेत अभ्यासासाठी, परंतु लाईटच्या समस्येमुळे त्यांनाही त्रास होत आहे. कृपया तुम्ही लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढा अशी आम्हाला आमच्या सर्व जयनगरतर्फे महावितरणच्या सर्व कर्मचारी, इंजिनियर सर्वांना विनंती आहे. कृपया लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढा. गावठाण फिडरचं लवकरात लवकर जसं इंजिनियर साहेब म्हणलेत आता आम्ही त्याच्यावर प्रयत्न करू, परंतु गेल्या नंदसाहेबासारखे नुसते प्रयत्न करू हे जमणार नाही. नंदसाहेबांनी आम्हाला 100 वेळा याच्या आधी तेच सांगितलं की आम्ही प्रयत्न करायलो गावठाण फिडरमधून तुम्हाला सिंगल फेज 24 तास देण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु 100 वेळा सूचना करून 100 वेळा टाईम देऊन काहीही झालं नाही आहे. आता नवीन इंजिनियर साहेब आलेत, यांनी पण तेच शब्द दिलेला आहे. बघू त्यांच्या काळात तो काम मार्गी लागतं का नाही लागतं. कृपया त्यांना विनंती आहे त्यांनी गेल्या इंजिनियरसारखं करू नये, लवकरात लवकर आमची समस्या सोडवावी अशी आम्ही जयनगरवासियातर्फे तुम्हाला सर्वांना विनंती आहे. नक्कीच जर आपण पाहिलं असेल लाईटच्या समस्येमुळे जयनगर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले पाहायला मिळतात. आपल्यासोबत तिथले आणखी काही नागरिक आहेत. काय समस्या आहे, कशामुळे तुम्ही रस्त्यावर उतरला? जयनगरच्या लाईटची जर समस्या आपल्याला सोडवायची असेल तर वारंवार जे सांगितलेलं आहे की गावठाण फिडरमधून आम्हाला लाईट जोडून देतो, ती आणखी लाईट जोडलेली नाही. वसमतमध्ये सगळे DP बघतात, जयनगरचा एकदा DP साहेबांनी वगैरे चेक करावा. एवढा सगळ्यात बेकार हालत असलेला DP हे जयनगरचा आहे. एकच 3 फेजचा DP आहे, एकच फेज हमेशा चालतो, कुठल्याही मोटर चालत नाहीत. अर्ध्या लोकांच्या मोटरी इथे जळालेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला गावठाण फिडरची लाईट जोडून द्यावी व या इथे 100चा 3 फेजचा DP 24 तास आम्हाला लाईट राहावी अशी व्यवस्था करून द्यावी. त्याशिवाय इथला कुठलाही मार्ग निघणार नाही. मी प्रशासनाला आणि लाईट वितरणाला एक विनंती करतो की आपण इथं गावठाण फिडर जॉईन करावं व नवीन 3 फेजचा DP आम्हाला 100चा इथे पुरवण्यात यावा. त्याशिवाय तुम्ही हे छोटे मोठे काम करून काही उपयोग नाही. काय कारवाई? आम्ही रीतसर लाईट वितरण ऑफिसला जाणार, त्यांना आम्ही निवेदन देणार. त्यानंतर जर काही कारवाई नाही झाली तर सर्व वासी आम्ही उपोषणाला बसणार आहोत. कारण की असहनीय झालेलं आहे. रात्री 6 ते 8 हे त्यांचा लोड शेडिंगचा टाईम आहे, पण 6 ते 10 पण ते 4ला लाईट जाते आणि रात्री 12-1 रात्री 4ची लाईट गेलेली आज नाही आलेली. आता 1 वाजलेला आहे, 12-1 वाजले. काल दुपारची लाईट कसं सहन करायचं? विद्यार्थ्यांनी कसं सहन करायचं? महिला मुली असतात, रस्त्यानं चालतात, त्यांना लाईट कशी द्यावी? आपण आता लोड शेडिंग बंद करावी व आम्हाला गावठाण फिडरमध्ये जोडून नवीन DP द्यावा एवढी आमची महावितरणाला विनंती. नक्कीच जर आपण पाहिलं असेल महावितरणचा भोंगळ कारभार समोर आलेला पाहायला मिळतो. जयनगर भागातील नागरिक हे आता थेट रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. राजकीय पुढारी असताल किंवा लोकप्रतिनिधी असताल यांची समस्या सोडवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. देवाच अपडेट DCN मराठी न्यूज वसमत.